मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण भारतीय जनता पार्टीचा लोकसभा निवडणुकांसाठीचा जाहीरनामा पाहिला आहे. तर काँग्रेस पक्षानेही येत्या लोकसभा निवडणुकींसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार सत्तेत आल्यानंतर ते देशातील जनतेसाठी आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी कोणते निर्णय घेतील याबाबत त्यांनी या न्यायपत्रात सांगितले आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा आणि त्यांनी घेतलेल्या 30 मोठ्या निर्णयांची माहिती जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि आपल्या YouTube चॅनलला आत्ताच नक्की सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर चला सुरू करूयात हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ. मित्रांनो, काँग्रेस पक्षानं आपला जो जाहीरनामा लोकसभा निवडणुकांसाठी जाहीर केला आहे त्याला त्यांनी न्यायपत्र असे नाव दिलेले आहे. तर या न्यायपत्रामध्ये एकूण 5 न्याय आहेत, ज्यामध्ये युवा न्याय, नारी न्याय, शेतकरी न्याय, श्रमिक न्याय आणि भागीदारी न्याय. तर आता महत्त्वाचे जे निर्णय आहेत कोणकोणते आहेत ते थोडक्यात या ठिकाणी आपण पाहूयात. तर सुरुवातीला शेतकरी न्याय. तर यामध्ये GST मुक्त शेती करण्याचा त्यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे. शेतीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींवरून GST हटवला जाईल, अशा प्रकारचा मोठा निर्णय काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेला आहे. त्यानंतर योग्य आयात निर्यात धोरण या ठिकाणी आखले जाईल. शेतकऱ्यांच्या सल्ल्याने नवीन आयात निर्यात धोरण केले जाईल, अशा प्रकारचा सुद्धा मोठा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये घेतला आहे. त्यानंतर विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण. पीक नुकसान झाल्यास 30 दिवसांच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित केले जाणार, अशा प्रकारचा अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी काँग्रेसने यावेळी घेतलेला आहे. मित्रांनो, लक्षात असू द्या, पीक विमा अजूनपर्यंत सुद्धा बऱ्याच शेतकरी बांधवांना मिळालेला नाही, परंतु काँग्रेसनं मात्र या ठिकाणी आपल्या जाहीरनाम्यामध्ये निर्णय घेतलेला आहे. जर त्यांची सत्ता आली तर ते पीक नुकसान झाल्यास 30 दिवसांच्या आत थेट खात्यात पैसे हस्तांतरित करणार, अशा प्रकारचा हा मोठा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर योग्य किंमत. शेतकऱ्यांसाठी शेतमालाला योग्य किंमत दिली जाईल. स्वामीनाथन फॉर्म्युल्यासह हमीभावाची कायदेशीर हमी या ठिकाणी दिली जाईल, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये काँग्रेसने घेतला आहे. त्यानंतर कर्जमुक्ती. कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी कायमस्वरूपी आयोग या ठिकाणी निर्माण केला जाईल आणि शेतकरी बांधवांना कर्जमाफी संदर्भात वेळोवेळी या ठिकाणी त्याची अंमलबजावणी केली जाईल. तर शेतकरी बांधवांसाठी हे महत्त्वाचे या ठिकाणी निर्णय घेण्यात आलेले आहे. त्यानंतर आता युवकांसाठी युवा न्याय म्हणून काय निर्णय घेण्यात आलेले आहे ते पाहूयात. तर पहिली नोकरी पक्की. प्रत्येक सुशिक्षित तरुणाला 1 लाख रुपयांची शिकाऊ प्रशिक्षण मिळण्याचा अधिकार आहे. त्यासाठी पहिली नोकरी पक्की, अशा प्रकारचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तसेच भरती भरोसा. यामध्ये जर काँग्रेसचं सरकार सत्तेत आल्यास 30 लाख सरकारी जागा भरल्या जातील, अशा प्रकारचा मोठा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये, या न्यायपत्रामध्ये युवकांसाठी न्याय म्हणून घेण्यात आलेला आहे. त्यानंतर गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षा. गिग इकॉनॉमीमध्ये सामाजिक सुरक्षा आणि कामाच्या परिस्थितीसाठी नवीन कायदा आणणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. म्हणजेच जे असंघटित कामगार आहेत त्यांच्यासाठी हा कायदा असेल. त्यानंतर पेपर फुटीपासून मुक्तता. तर युवा न्यायामध्ये युवकांसाठी आता पेपर फूट रोखण्यासाठी सक्त कायदा आणण्यात येणार आहे. यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या जे युवक आहेत त्यांना याचा मोठा फायदा होईल. या संदर्भात काँग्रेसनं हा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर युवा रोशनी म्हणून युवांसाठी 5,000 कोटी रुपयांचा स्टार्टअप निधी सुद्धा या ठिकाणी दिला जाईल, अशा प्रकारचा निर्णय या जाहीरनाम्यामध्ये सांगण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. त्यानंतर आता महिलांसाठी नेमकं या न्यायपत्रात काय आहे. तर त्यासाठी नारी न्याय म्हणून महालक्ष्मी योजना या ठिकाणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानुसार गरीब कुटुंबातील महिलेला दरवर्षी 1 लाख रुपये देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस सरकारनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर नारी न्यायामध्ये अर्धी लोकसंख्या पूर्ण हक्क. यामध्ये केंद्र सरकारच्या नवीन नोकऱ्यांमध्ये महिलांना 50% आरक्षण देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आलेला आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटते कॉमेंट करून आम्हाला नक्की सांगा. त्यानंतर हक्काची मैत्री. महिलांना कायदेशीर हक्क आणि सरकारी योजनांची माहिती देणारी अधिकारी सहेली प्रत्येक पंचायतमध्ये असेल. म्हणजेच महिलांना या ठिकाणी त्यांच्या हक्कांची आणि सरकारी योजनांची माहिती देणारी एक महिला या ठिकाणी अधिकारी सहेली म्हणून या ठिकाणी प्रत्येक पंचायतमध्ये नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर नारी न्यायामध्ये शक्तीचा आदर म्हणून आशा, मध्यान्ह भोजन आणि अंगणवाडी सेविकांना दुप्पट सरकारी योगदानासह जास्त पगार देण्याचा मोठा निर्णय काँग्रेस सरकारनं घेतलेला आहे. त्यानंतर सावित्रीबाई फुले वसतिगृह. नोकरदार महिलांसाठी दुहेरी वसतिगृह या ठिकाणी
उभे करण्याचा मोठा निर्णय काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर आता कामगारांसाठी या कामगार न्यायामध्ये नेमकं काय आहे, या न्यायपत्रामध्ये काय आहे थोडक्यात पाहूयात. सुरक्षित रोजगार, मुख्य सरकारी कामातील कंत्राटी पद्धती मजुरी थांबवणार, अशा प्रकारचा मोठा निर्णय काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. त्यानंतर सामाजिक सुरक्षा अंतर्गत असंघटित कामगारांसाठी जीवन आणि अपघात विमा सुरू करणार असल्याचा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर शहरी रोजगार गॅरंटी, तर हा कामगारांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यामध्ये घेतलेला आहे. तो म्हणजे मनरेगासारखी नवीन योजना आता शहरात सुद्धा सुरू करण्याचा हा निर्णय आहे. त्यामुळे शहरातील मजुरांना सुद्धा या ठिकाणी शहरात नक्कीच काम मिळेल, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर सर्वांसाठी आरोग्य हक्क, म्हणजेच कामगारांसाठी आरोग्य हक्क या ठिकाणी असेल. 25 लाख रुपयांचे आरोग्य कवच, यामध्ये मोफत उपचार, हॉस्पिटल, डॉक्टर, औषध, चाचणी, शस्त्रक्रिया अशा प्रकारचं सर्व उपचार या ठिकाणी, सर्व जो खर्च असेल तो या ठिकाणी असेल. त्यानंतर श्रमाचा आदर करण्यात येईल आणि दैनंदिन मजुरी किमान 400 रुपये या ठिकाणी करणार असल्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. मनरेगामध्ये देखील ही मजुरी 400 रुपये प्रति दिवस लागू करणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. त्यानंतर आता भागीदारी न्याय, यामध्ये जातीगत जनगणना करू असा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. सामाजिक आणि आर्थिक समतेसाठी प्रत्येक वर्गाची व व्यक्तीची गणना केली जाईल, म्हणजेच प्रत्येकाची वेगवेगळी या ठिकाणी जातीय जनगणना असेल, सामाजिक जनगणना असेल किंवा आर्थिक जनगणना असेल ती केली जाईल. त्यामुळे त्या प्रत्येक घटकापर्यंत लाभ पोहोचविणे शक्य होईल. त्यानंतर आमची जमीन आमचे राज्य अशा प्रकारचा मोठा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. आदिवासी समूह ज्या ठिकाणी मोठ्या संख्येने राहतात अशा क्षेत्राला काँग्रेस अधिसूचित करेल. त्यामुळे या भागीदारी न्यायाअंतर्गत नक्कीच या ठिकाणी आमची जमीन आमचे राज्य अशा प्रकारचा हा फायदा होईल. त्यानंतर जल, जंगल आणि जमिनीचे कायदेशीर हक्क, 1 वर्षाच्या आत वन हक्क कायद्यानुसार भाडेपट्ट्यांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे. त्यानंतर SC ST उपाययोजनेची कायदेशीर गॅरंटी, SC ST लोकसंख्येसाठी अधिक बजेट म्हणजे जास्त वाटा, अशा प्रकारचा निर्णय सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर आरक्षणाचा अधिकार, यामध्ये घटना दुरुस्तीद्वारे 50% मर्यादा काढून SC ST OBCंना आरक्षणाचा पूर्ण अधिकार देण्याचा निर्णय काँग्रेसने घेतलेला आहे. सोबतच ग्रामीण भागातील सरकारी डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना वाढीव भत्ते व मानधन दिले जाईल, योग्य सोयीसुविधा या ठिकाणी काँग्रेस सरकार देणार असल्याचा सुद्धा निर्णय या न्यायपत्रामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर भारतीय आरोग्य मानकानुसार सर्व शासकीय आरोग्य केंद्रात आधुनिक आरोग्य चाचण्या व उपचार उपकरणे उपलब्ध करण्यात असल्याचा निर्णय सुद्धा या जाहीरनाम्यामध्ये घेण्यात आलेला आहे. त्यानंतर प्रत्येक कुटुंबास सर्व खाजगी निमसरकारी हॉस्पिटलमध्ये लागू 25 लाखांचा आरोग्य विमा मोफत देणार, अशा प्रकारचा मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. सोबतच आरोग्य विभागातील सर्व रिक्त जागा भरती करून शासकीय रुग्णसेवा सशक्त करणार असल्याचा मोठा निर्णय काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात, आपल्या न्यायपत्रात या ठिकाणी घेतलेला आहे. अशा प्रकारचे हे मोठे निर्णय काँग्रेसने आपले जाहीरनाम्यात घेतलेले आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे काँग्रेस पक्षानं येत्या लोकसभा निवडणुकीसाठी न्यायपत्र म्हणून आपला जाहीरनामा या ठिकाणी प्रसिद्ध केलेला आहे. तुम्हाला हा जाहीरनामा कसा वाटला कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तसेच आपण दोन्ही पक्षाचे जाहीरनामे बघितलेले आहे. दोन्ही पक्षाच्या जाहीरनाम्याबद्दल तुमचे काय मत आहे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच प्रकारच्या उपयुक्त माहितीकरिता आपल्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. नोटिफिकेशन बेल दाबायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.